नमस्कार. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे रथसप्तमी आणि आज रथसप्तमी दिवशी आपल्याला 2 विशेष उपाय करायचे आहेत. पहिला उपाय म्हणजे आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण करायची आहे. रथसप्तमी दिवशी आपण ही वस्तू जर अन्नपूर्णा देवीला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये धान्याची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि आपल्याला संध्याकाळनंतर म्हणजे आज संध्याकाळी 6 नंतर आपल्या उंबरठ्यावर एक वस्तू जाळायची आहे. हे 2 उपाय तुम्ही न विसरता आज रथसप्तमी दिवशी करायचे आहेत. बघा, रथसप्तमी हा दिवस सूर्यनारायणाला समर्पित आहे. सूर्यदेव म्हणजेच प्रगती, आरोग्य यांचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती व्हावी, त्याचबरोबर कुटुंबाची प्रगती व्हावी. प्रत्येक कार्यामध्ये आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत त्यांची प्रगती व्हावी, मुलांची प्रगती व्हावी, मुलांचे आरोग्य, आपले स्वतःचे आरोग्य चांगले राहावे आणि पुढचे येणारे वर्ष आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचे जावे यासाठी प्रत्येकाने आज रथसप्तमी दिवशी हे 2ही उपाय करायचे आहेत. बघा, अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात अन्नधान्याची देवी समजली जाते. त्यामुळे रथसप्तमी दिवशी केलेला हा उपाय आपल्याला विशेष फळ देणारा ठरतो. त्यामुळे प्रत्येकाने आज न विसरता अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण करा आणि संध्याकाळी मी तुम्हाला सांगणार आहे ती वस्तू आपल्याला उंबरठ्यावर कापूरसोबत जाळायची आहे. तर आज रथसप्तमी आहे, त्यामुळे बघा आज हळदीचे उपाय देखील तुम्ही करायचे आहेत. आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरठ्याचं विशेष पूजन आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर आज आपल्याला दूध देखील उतू घालवायचं असतं. मातीचं जे सुगडं आहे त्यामध्ये तुम्ही दूध उतू घालवा किंवा जे स्टीलचं भांडं आहे त्यामध्ये कच्चं दूध घ्या आणि ते आपल्याला उतू घालवायचं आहे. आज रथसप्तमी दिवशी दूध उतू घालवण्याला विशेष महत्त्व आहे. आज दूध उतू जाणे हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे बघा, आज रथसप्तमी दिवशी तुम्ही दूध उतू घालवायचं आहे. चुलीवर आपल्या गॅसवर ते तुम्ही उतू घालवू शकता. गॅसचे पूजन आपल्याला आज करायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अन्नपूर्णा देवीचं देखील पूजन करून घ्यायचे आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते, तर ती मूर्ती घेऊन तुम्हाला मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि आपल्याला देवीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे आहेत. आपल्या गॅसचे देखील पूजन करून घ्यायचे आहे. आता अन्नपूर्णा देवीचे हे पूजन तुम्ही देवघरामध्ये केले तरी चालेल. आता उपाय करण्याआधी देवघरातला मुख्य दिवा लावा, धूप अगरबत्ती लावा आणि प्रसन्न वातावरणामध्ये दिव्याच्या साक्षीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता एक छोटीशी आपल्याला डिश घ्यायची आहे, त्यावर थोडे तांदूळ ठेवायचे आहेत, हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यावर ठेवायची आहे. आधी दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या, मूर्ती कोरडी करून घ्या स्वच्छ कापडाने आणि ती मूर्ती त्या तांदळावर ठेवायची आहे. आता आपल्याला सप्तधान्य घ्यायचे आहेत. यामध्ये बघा, तांदूळ, तीळ घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला डाळी घ्यायच्या आहेत. हिरवे मूग, पिवळी मूग डाळ, त्याचबरोबर तीळ, अशा प्रकारे आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे. या सप्तधान्यामध्ये तीळ, तांदूळ आणि जी मूग डाळ असते तर ती आवर्जून आपल्याला घ्यायची आहे. बाकीचे तुम्ही कोणतेही सप्तधान्य घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही एकत्रच एखाद्या डिशमध्ये हे सप्तधान्य घ्या आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपल्याला या सप्तधान्याने अभिषेक करायचा आहे. मातेच्या खांद्यापर्यंत तुम्ही हे धान्य जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत आणि हे अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप आपल्याला 11 वेळा करायचा आहे. अशा प्रकारे आज आपल्याला सप्तधान्याने अन्नपूर्णा देवीला अभिषेक करायचा आहे, म्हणजे सप्तधान्य हे अर्पण करायचं आहे. आज रथसप्तमी आहे, त्यामुळे बघा आज सप्तधान्यांचं पूजन हे आवर्जून केलं जातं. त्यामुळे देवघरामध्ये देखील तुम्ही सप्तधान्य ठेवून त्याचं पूजन हे करायचं आहे. मातीच्या सुगड्यांमध्ये किंवा छोट्या छोट्या वाट्यांमध्ये ठेवून ते तुम्ही पूजन करा आणि अशाच प्रकारे आपल्याला या सप्तधान्याने अन्नपूर्णा देवीला देखील अभिषेक घालायचा आहे किंवा ते सप्तधान्य आज रथसप्तमी दिवशी अर्पण करायचं आहे.
रथसप्तमी दिवशी अन्नपूर्णा देवीला सप्तधान्य अर्पण केल्याने घरामध्ये धन, धान्य, सुख, समृद्धी, ऐश्वर यांची प्राप्ती होते. त्याचबरोबर आपल्याला आपल्या कामामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये चांगले यश प्राप्त होते आणि लक्ष्मी अखंड वास करते. अखंड सौभाग्य आपल्याला लाभते आणि आपल्या कुटुंबाची, मुलांची, पतीची चांगल्या प्रकारे प्रगती होते. त्यामुळे सर्वांनी न विसरता हा उपाय आज करायचा आहे. हा उपाय विशेष करून महिलांनी आज करायचा आहे किंवा घरातील मुलींनी हा उपाय केला तरीही चालेल. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. अगदी रात्री तुम्ही 10-11 वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरी चालेल. पण आवर्जून अन्नपूर्णा मातेला सप्तधान्य आज रथसप्तमी दिवशी अर्पण करायचे आहेत. सप्तधान्यामध्ये आपल्याला तीळ, तांदूळ, त्याचबरोबर पिवळी मूग डाळ ही आवर्जून घ्यायची आहे. बाकीचे तुम्ही काहीही धान्य घ्या, पण तांदूळ, तीळ आणि मूग डाळ जी असते तर ती तुम्हाला न विसरता घ्यायची आहे. आता बघूया आपल्याला संध्याकाळनंतर 6 नंतर आपल्या उंबरठ्याजवळ आज रथसप्तमी दिवशी कोणती वस्तू कापूरसोबत जाळायची आहे. लक्षात घ्या, कापूर घरामध्ये जाळणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. कापूर घरामध्ये जाळल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा खूप कमी होतो आणि त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने देखील कापूर हा खूप चांगला असतो. त्यामुळे बघा, आपण रोज पण कापूर हा जाळलाच पाहिजे घरामध्ये. पण बघा, रोज तुम्हाला वेळ नसेल काही कारणांमुळे तर अशा विशेष तिथी दिवशी संध्याकाळच्या वेळेला कापूर जाळणे हे विशेष शुभफलदायी ठरते. त्यामुळे आज रथसप्तमी दिवशी संध्याकाळी 6 नंतर आपल्या घरामध्ये नक्की हा उपाय करा. आपल्या उंबरठ्याजवळ फक्त आपल्याला कापूरसोबत ही वस्तू जाळायची आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये कापूर घ्यायचा आहे. 2-3 कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि आपल्याला तो कापूर पेटवायचा आहे. कापूर पेटल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि 2 चांगल्या फुलाच्या लवंगा ज्या आहेत तर त्या कापरामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. त्याचा धूर सगळ्या घरभर आपल्याला पसरवायचा आहे. जास्तीच्या लवंगा देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाजवळ, उंबरठ्याजवळ तुम्हाला हा जो धूर आहे तर तो पसरवायचा आहे. आणि अशा प्रकारे हा धूर पसरवत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. नक्की सर्वांनी आज रथसप्तमी दिवशी संध्याकाळी 6 नंतर हा उपाय करा. यामुळे बघा, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ज्या असतात तर त्या दूर होतात. आरोग्याच्या तक्रारी ज्या आहेत तर त्या देखील दूर होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. त्यामुळे न विसरता सर्वांनी तीळ आणि 2 चांगल्या फुलाच्या लवंगा अवश्य कापरासोबत जाळायच्या आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सर्वांना हा उपाय आज रथसप्तमी दिवशी हे दोन्ही उपाय करता येतील. सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा.